जय भवानी जय शिवाजी, शिवसेना जिंदाबाद, बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो अशा घोषणा देत बेळगावात शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। जिल्हा शिवसेना शाखेच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली। कार्यक्रमाचे आयोजन शहरातील रामनिकेत गल्ली येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात करण्यात आले होते। यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा विधिवंत पूजन करून गौरवण्यात आली होती। सीमा प्रश्नाच्या प्रत्येक लढ्यात अग्रस्थानी असणाऱ्या शिवसेनेच्या कार्याची आठवण करून देत कार्यक्रमात राष्ट्रनिष्ठेचा झुंकार अनुभवायला मिळाला। महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजीराव आष्टेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते शुभम शेळके, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर, शहर प्रमुख दीपक बैलूरकर, अंकुश केसरकर, महेश टणसाळी, माजी महापौर सरिता पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर, मनोज पावसे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उत्सवमय वातावरणात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना पुन्हा एकदा उजाळा दिला आणि सीमा भागातील जनतेच्या हक्कासाठी लढण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला। यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। रस्त्यावर प्रत्यक्षात उतरून आमच्या सीमा चळवळीसाठी धरातृती पडलेल्या शिवसैनिकांना आदरांजली म्हणून आम्ही आज या ठिकाणी आलेलो असताना बाळासाहेबांनी या संघटनेची स्थापनाच मुळात महाराष्ट्राचा मराठी मन जपण्यासाठी केली होती। गर्व से कौम हिंदू आहे, ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना मराठी भाषा कोश तयार करून मराठी जपण्याचं काम केलं, त्याच पद्धतीनं हिंदुत्वाचा नारा देत महाराष्ट्राचं मराठी मन जपण्याचं काम खऱ्या अर्थाने बाळासाहेबांनी शिवसेनेने केलेलं आहे। ह्यासाठी या चळवळीसाठी ते झोकून देऊन काम करत होते आणि पावसे साहेबांनी सांगितलं की बाळासाहेबांना आयुष्यातला एकमेव तुरुंगवास आमच्या चळवळीसाठी झालेला आहे आणि त्यांना खरी श्रद्धांजली ही या चळवळीला पूर्णविराम देऊनच लावेल। त्यासाठी महाराष्ट्रातलं सध्याचं राजकारण बघता ते एकामेकाच्या विरोधातल्या राजकारणात एवढे गुंतलेले आहेत की आम्हाला स्वतःची लढाई स्वतः लढावी लागणार आहे। बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि आमचा प्रश्न सोडवण्यासाठी एकत्रितपणे या चळवळीसाठी झोकून देऊन आणि पूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरून आम्ही आमचा प्रश्न मार्गी लावूया। महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी हा घोषणा उद्धव बाळासाहेब ठाकरे वर्धापन दिन आम्ही 59वा शिवसेना कार्यकर्ते पुतळ्याने साजरा करीत आहोत। खरोखरच अति आनंदाचा दिवस आहे। आज बेळगावातली या शिवसेनेला 25 वर्ष होऊन गेली। सगळे शिवसेनेचे पदाधिकारी, सीमा बांधव, त्याचबरोबर महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी आज एकत्र येऊन आम्ही सीमा बांधवांना न्याय मिळेल यासाठी झटत आहोत। खरोखरच हे न्याय मिळणार यातील मात्र शंका नाही। तेव्हा या शिवसेनेनं सीमा भागातील मराठी भाषिकांसाठी कार्य तर केलंच, पण मुंबईमध्ये आज जो मराठी भाषिक ताट मानेनं जगतोय त्याचं एकमेव कारण म्हणजे शिवसेना प्रमुख कैलासवासी बाळासाहेब ठाकरे आहेत। सुरुवातीला त्यांनी केवळ आणि केवळ आमच्या या मराठी भाषिकांसाठीच कार्य हाती घेतलं होतं, पण नंतर त्यांचा कार्याचा आणि त्यांच्या नावाचा डंका संपूर्ण भारतभर झाला आणि त्यांना हिंदू हृदय सम्राट अशा प्रकारचं नामाभिधान करून सगळ्यांनी त्यांना, आपल्या हिंदू नागरिकांनी त्यांना दैवत मानलेलं आहे। तर या दैवताच्या स्मृतीला वंदन करत असतानाच आज शिवसेनेची जी मंडळी आहेत त्यांना एवढीच विनंती करतो की आपण मागं आमच्याबरोबर राहिला होतात, त्याचप्रमाणे यापुढे सुद्धा या मराठी भाषिकांच्या मागं राहून आमचा जो न्याय प्रश्न आहे, आमच्या ज्या न्याय मागण्या आहेत त्या सोडवण्यासाठी आपण कार्यरत राहावं। हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी खूप समिती म्हणजेच जे महाराष्ट्र सीमा भाग आहेत त्यांच्यासाठी खूप प्रयत्न केलेले होते आणि खरोखर जर आपण त्यांना श्रद्धांजली द्यायचं असेल तर आपण जसं प्रकाश भाऊंनी म्हटले की सर्वजणी मिळून एका झेंड्याखाली येऊया आणि हा प्रश्न लवकरात लवकर सोडूया आणि माझी हीच विनंती आहे। आज या शिवसेनेने सीमा प्रश्नासाठी अनेक हुतात्मेही दिलेली आहेत।
आणि आज बाळासाहेब जे आमच्यातून निघून गेले ती सगळ्यात मोठी सीमा प्रश्नाची हानी झालेली आहे. आणि त्यानंतर महाराष्ट्रातून आपल्याला जसा म्हणावा तसा या ठिकाणी पाठिंबा बाकीच्या पक्षांचा मिळत नाही आहे, पण शिवसेना ही नेहमी सीमावासियांच्या पाठीशी राहिलेली आहे. अशा या शिवसेनेचा आज वर्धापन दिन आहे आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने या शिवसेनेचा आजच्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही महिला आघाडी आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने या ठिकाणी वर्धापन दिनाच्या खूप खूप त्यांना शुभेच्छा देतो. 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे ब्रीद घेऊन शिवसेनेने आजपर्यंत कार्य केलेलं आहे. पण आज ज्या शिवसेनेच्या 2 शकला झालेल्या आहेत, शिवसेनेने आजपर्यंत जसं सीमावासियांच्या मागे राहिलेलं आहे यापुढे ते असेच राहतील आणि हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी आपण सर्वांनी असेच एकसंग राहून आपण प्रयत्न करूयात. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे असे नेते होते, ते एक समाजकारणी होते, राजकारणी होते, निसर्गप्रेमी होते, क्रीडाप्रेमी होते, नाट्यप्रेमी होते, संगीतप्रेमी होते आणि त्याचबरोबर दीनदयाळ लोकांचे कैवारी सुद्धा होते. आणि खास करून सीमा भागात जर कुणी मायेचा आधार दिला असेल आणि सीमा लढ्याला जर कुणी बळकटी दिली असेल तर ती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी दिली. मी तर असं म्हणेन की आज जो आपला लढा उभा आहे तो फक्त शिवसेनेच्या बळावर उभा आहे. श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा 59वा शिवसेनेचा वर्धापन दिन, त्यानिमित्ताने समस्त सीमावासियांच्या वतीनं मराठी भाषिकाच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो.